आता एक महत्त्वाची बातमी येतेय। भारत भूमीच्या सीमेवर अहोरात्र झटणाऱ्या भारतीय जवानांना त्यांची जिद्द पाहून 53 बटालियन आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांना धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग या ठिकाणी कॅम्प घेऊन अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले। एकीकडे देशामध्ये पाहिलं तर युद्धाची तयारी सुरू होत आहे, मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग शहरामध्ये या ठिकाणी महाविद्यालयामध्ये एनसीसी प्रशिक्षण घेताना अनेक युवक जे आहे या ठिकाणी जवान जे आहे आपले प्रशिक्षण पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी असंख्य महिलांची या ठिकाणी संख्या जी वाढताना पाहायला मिळते। आपण पाहू शकतो या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूर्ण ट्रेनिंग जे आपण पाहू शकता त्याही ठिकाणी रायफलच्या माध्यमातून अनेक जवानांना जी आहे ट्रेनिंग दिली जाते। काही जवान आपल्या सोबत आहेत, काय एकंदरीत या संदेश तुम्हाला द्यायचा आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी ट्रेनिंग होते? जय हिंद, मी कॅडेट ओमकार वारद। तर एनसीसी मार्फत म्हणजे आज जो हा कॅम्प चालू आहे CATC 204, तर या कॅम्प मध्ये आपल्याला वेगवेगळे म्हणजे सैन्यामध्ये जे प्रशिक्षण दिलं जातं त्याचे एक बेसिक प्रशिक्षण आपल्याला इथं भेटतं। त्यामध्ये मॅप रिडिंग असो किंवा JDFS म्हणजे जजिंग डिस्टन्स, फील्ड सिग्नल वगैरे, किंवा आपण एक सैन्यामध्ये कसं वावरतो हे सगळं आपल्याला या ठिकाणी शिकायला भेटतं। याच्या व्यतिरिक्त आपल्या इथं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असा सुद्धा आपल्याला भाग शिकायला भेटतो। भविष्यामध्ये जर याचा जर वैयक्तिक उपयोग पाहायला गेला तर आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं राहायला पाहिजे, कारण असं म्हटलं जातं की वन्स कॅडेट ऑलवेज कॅडेट। एकदा जर एखादा कॅडेट विद्यार्थी कॅडेट बनला तर तो मरोपर्यंत एक कॅडेटच असतो, हे असं सांगितलं जातं। म्हणजे याचा उपयोग आपल्याला पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा आहे आणि आपल्या प्रोफेशनल लाईफ मध्ये, जसं की आता आपण भविष्यामध्ये काही इंटरव्ह्यू देणार आहोत, जसं की SSB झालं किंवा CDS मार्फत आपण SSB दिलो किंवा डायरेक्ट एंट्री असू द्या NCCची, यामध्ये आपल्याला पोलीस भरती, आर्मी भरतीमध्ये सुद्धा आपल्याला यामध्ये चान्स भेटू शकतो। एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या देशाची जी परिस्थिती आहे, युद्ध सुरू आहे, आपल्याला एक या ठिकाणी ट्रेनिंग दिली जाते, कसं वाटतं एकंदरीत हे सगळं? खूप छान वाटतंय, कारण आम्हाला सुद्धा एक कमी वयामध्ये आम्हाला देशाची सेवा करण्याची एक संधी भेटते। एकंदरीत पाहायला गेलं तर प्रत्येक जवान या ठिकाणी, प्रत्येक जण या ठिकाणी असं म्हणलं जातं की प्रत्येकाला संधी मिळालीच पाहिजे। दुसरे आपल्यासोबत जवान आहेत, काय वाटतं एकंदरीत? जय हिंद एवरीवन, आई एम सीनियर अंडर ऑफिसर बागवान साहिल। आई एम अटेंडिंग CATC 204। तो हमारे ये कैंप की मैं आपको कुछ स्पेशलाइजेशन बताना चाहता हूँ कि इस कैंप में हमें बहुत से इवेंट कराए गए हैं। तो अभी 2 दिन पहले अभी 2 दिन से हमारा एक्सपा चल रहा था। एक्सपा मतलब होता है जो एक्स कैडेट हमारे एनसीसी में से चले गए हैं वो हमें एक गाइडेंस करते हैं अबाउट द लीडरशिप हो गया, टाइम मैनेजमेंट हो गया, और आप हु यू आर और व्हाट यू थिंक, ये सब अपने पर्सनैलिटी में आप कैसे इम्प्रूव कर सकते हो, ये सब हमें एक्सपा में सिखाया गया। एक्सपा ये जो चीज़ है वो ज़्यादातर नेशनल कैंप में होती है, पर हमारे CATC में भी हमें एक्सपा का एक एक्सपीरियंस आ गया कि एक्सपा क्या होता है और कैसे होता है। और तो और हमारे कैंप में अलग अलग इवेंट हो रहे हैं, जैसे गार्ड कंपटीशन हो गया या फिर वॉलीबॉल कंपटीशन हो गया। ये सब कंपटीशन हमारे CATC 2004 नळदुर्ग में हो रहे हैं। अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन भेटलेलं आहे। काही महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत। मला सांगा एकंदरीत कसं बघता, आज देशाच्या युद्धामध्ये महिला पुढे येताना पाहताय, आपण देखील या ठिकाणी सहभाग नोंदवलात? यस सर, कैडेट अक्षता अनुरा जाधव, 53 महाराष्ट्र बटालियन CATC कॅम्प 2025। तर ह्या कॅम्पमध्ये आम्हाला स्किल डेव्हलपमेंट महत्त्वाचं, डिसिप्लिन आणि युनिटी ह्या गोष्टी YB सिंग सर, स्टाफ, PS स्टाफ, NO सर वगैरे स्टुडंटकडनं पण, सिनियर जे आहेत ज्युनियर आहे त्यांच्याकडनं पण आम्हाला काही मार्गदर्शन। महिला जी आहे कुठेतरी ह्या क्षेत्रामध्ये पुढे येताना पाहायला मिळत नाही, त्यांना काय आवाहन करणार आहात? त्यांच्यासाठी एक सांगू इच्छिते की मी जे आपल्याला जे चान्स भेटलेला आहे तो कधी आपण मोका नाही सोडला पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्टेज करेज आपण पुढे नेलं पाहिजे आणि खचून नाही जायचं प्रत्येक गोष्टीमध्ये। काय एकंदरीत पुढच्या विजन साठी ध्येय असणार आहे तुझा? आर्मी ऑफिसर सर, SSB एक्झाम क्रॅक करायची सर मला। हे अशा पद्धतीने जे आहे ह्या ऑफिसरांचं एकंदरीत मत येत आहे। काय वाटतं एकंदरीत ट्रेनिंग आज तुम्ही घेतायत? जय हिंद, माझं नाव आनम शबीर शेख। हे CATC कॅम्प 2024-25 5 मे ते 14 मे पर्यंत चाललेला आहे। या कॅम्प मध्ये आम्ही रोज डेलिंग रुटीन आर्मी लाईफ सारखी जगतात। रोज सकाळी म्हणजे 4 वाजता उठणं, योगा वगैरे करणं, म्हणजे 4 ते 6 8 वाजेपर्यंत आम्ही बिझी डेलिंग रुटीन जगत आहात। जसं की सगळ्यांना वाटतं आर्मी लाईफ इझी आहे, खूप इझी आहे वगैरे, तर हे आहे ना, तर आर्मी लाईफ इझी नाहीये, म्हणजे ह्यातून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं, डिसिप्लिन सगळ्या गोष्टी भेटत आहेत आम्हाला इथं। YB सिंग सरांचं खूप आभार मानते मी की त्यांनी खूप आयोजन केलंय सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा, आणि खूप मोठं म्हणलं तर शिक्षक पण खूप चांगलं मार्गदर्शन करत आहेत आमच्यासाठी, स्टुडंटनी पुढे जावं वगैरे। त्याच्यामुळं एकंदरीत या ठिकाणी महिला जी आहे कुठेतरी या क्षेत्रामध्ये पुढे येताना पाहायला मिळत नाही, त्यांना काय आवाहन करणार आहात?
त्यांच्यासाठी एक सांगू इच्छिते की मी जे आपल्याला जे चान्स भेटलेला आहे तो कधी आपण मोका नाही सोडला पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्टेज करेज आपण पुढं नेलं पाहिजे आणि खचून नाही जायचं प्रत्येक गोष्टीमध्ये. काय एकंदरीत पुढच्या विजनसाठी ध्येय असणार आहे तुझं? आर्मी ऑफिसर सर, SSB एक्झाम क्रॅक करायची सर मला. हे अशा पद्धतीने जे आहे ह्या ऑफिसरांचं एकंदरीत मत येत आहे. काय वाटतं एकंदरीत ट्रेनिंग आज तुम्ही घेताय? जय हिंद, माझं नाव आनम शबीर शेख. हे CETC कॅम्प 2024-25 5 मे ते 14 मेपर्यंत चाललेला आहे. या कॅम्पमध्ये आम्ही रोज डेलिंग रुटीन आर्मी लाईफसारखी जगतात. रोज सकाळी म्हणजे 4 वाजता उठणं, योगा वगैरे करणं, म्हणजे 4 ते 6-8 वाजेपर्यंत आम्ही बिझी डेलिंग रुटीन जगत आहात. जसे की सगळ्यांना वाटतं आर्मी लाईफ इझी आहे, खूप इझी आहे वगैरे. तर हे आहे ना, तर आर्मी लाईफ इझी नाही आहे, म्हणजे ह्यातून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं. डिसिप्लिन्स वगैरे जे आम्ही 4 ते संध्याकाळ वाजेपर्यंत जे ॲक्टिव्हिटी करतात ना, त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काहीतरी घेणं, ह्यातून काय घेणं हे समजून. काय एकंदरीत संदेश द्यायचा तुला हे सर्व झाल्याच्या नंतर? काय तुझं ध्येय असणार आहे? माझं ध्येय एवढं आहे की बाकीपेक्षा आपण आहे ना एक डिसिप्लिन, आदर्श वगैरे लोकांनी आपल्याकडे एक क्रिएटिव्ह नजरेने बघायला पाहिजे आणि जे अशिस्तपणा आहे ते न दाखवता आपण शिस्तपणा दाखवून द्यायला पाहिजे. एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे या ठिकाणी ट्रेनिंग दिली जाते. सर शिक्षक आपल्यासोबत आहेत. सर कसं आहे या ठिकाणी, काय एकंदरीत ध्येय तुमचं? या ठिकाणी किती विद्यार्थी आलेले आहेत? कसं प्रशिक्षण दिलं जातं? नमस्कार, मी लेफ्टनंट अतिश तिडके. सर, या ठिकाणी 53 महाराष्ट्र बटालियन NCC लातूर चे कमांडिंग ऑफिसर कर्नल YB सिंग, डेप्युटी कॅम्प कमांडंट सुभेदार मेजर शंभू सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली 5 मे ते 14 मे या दरम्यान आपण ASC कॉलेज नळदुर्ग येथे हा कॅम्प आयोजित केलेला आहे. या कॅम्पमध्ये सकाळपासून ते संध्याकाळ रात्री झोपेपर्यंत या NCC कॅडेटला संपूर्ण प्रशिक्षण येथे देण्यात येत आहे. यामध्ये सुरुवातीला सकाळी 4:30 वाजता यांना उठून सकाळी फिजिकल टेस्ट ही घेतली जाते. त्यानंतर ड्रिल असेल, PT असेल ही घेतली जाते. यांना फायरिंगचं सुद्धा प्रशिक्षण येथे देण्यात आलेलं आहे. यानंतर FC, BC यासारखे ट्रेनिंग चांगल्या प्रकारे येथे संपन्न होत आहे. यामध्ये यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा निर्माण करण्यासाठी, यांचं व्यक्तिमत्व विकास घडून आणण्यासाठी एक्स्पा ही टीम आपल्या इथे कालच इथून गेली. 2 दिवसीय त्यांनी विशेष प्रात्यक्षिकासह त्यांनी प्रशिक्षण आपल्या NCC कॅडेटला दिलेलं आहे. या ठिकाणी धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यातील 438 विद्यार्थी येथे हजर आहेत. त्यांना आपण प्रशिक्षण देत आहोत. एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे NCCच्या विद्यार्थ्यांना आपल्या देशाच्या सुरक्षेच्या बाबतीच्या दृष्टिकोनाकडून जर पाहिले तर अनेक जवान या ठिकाणी जे आहे या मैदानामध्ये तयार होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनात जर पाहायला गेलं तर अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग या महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण घेताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.